आमच्या कोणत्याही प्रवासाच्या योजना कधीही निश्चित नसतात आणि त्याचे कारण हे सकाळी सकाळीच आईचा रक्तदाब वर चढला. म्हणजे तसे हे दर 2 दिवसांनी होते तिला. कधी रक्तदाब अगदी वर चढतो तर कधी अगदी खाली उतरून तिला घेरी येते. तर त्या 2 दिवसांच्या मध्ये जेव्हा केव्हा तिला बरे वाटते त्या दिवशी होते आमची सहल. आईला औषधाच्या गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून तिला असेच काहीतरी झटकेपट नाश्ता म्हणून देतो. नंतर बरे वाटले तर कुठे छानपैकी केक खायला जाऊ. क्रकाव शहरातला आमचा आजचा हा पहिला दिवस. सुरुवात तरी जशी व्हावी तशी झाली नाही. आईला बरे नाही तसे मी स्वतः बाहेर कुठेतरी जाऊन कॉफी पिऊन घेतो. त्याला माझे व्यसन म्हणा पाहिजे तर. सकाळची पहिली कॉफी मला बाहेरच लागते. या शहरात ही जागा अगदी मध्यवर्ती ठिकाणी घेतल्याचा आनंद मला पहिल्याच सकाळी झाला. तसे हे शहर आळशी म्हणा. बहुतेक दुकाने सकाळी 10च्या आधी उघडत नाहीत. आणि माझी सध्या परिस्थितीतील दुसरी समस्या म्हणजे मला चष्मा करून घ्यायचा आहे. पोलंडमध्ये आल्यापासून दिवसा आणि रात्री सुद्धा गॉगलमध्येच फिरत आहे. चष्मा राहिला इस्रायलमध्ये घरी टेबलावर. वॉर्सा सारख्या शहरात सुद्धा चष्मा बनवायला 2 आठवडे लागतात. तर आता क्रकावमध्ये आमच्या 4 दिवसांच्या वास्तव्यात काय मिळणार कपाळ. बाकी शहर आवडले मला. स्वच्छ आणि रुंद फुटपाथ. आमच्या तेलावीव सारख्या रंग गेलेल्या इमारती इथे नाहीत. आता खरे म्हटले तर हे शहर योगायोगाने वाटेत होते म्हणून आम्ही इथे आलो. यापूर्वी या शहराबद्दल मला काहीही माहिती नव्हती. उलट या शहराचे नाव क्रकाव हे ऐकून हे काही मागासलेले शहर असावे असा माझा गैरसमज होता. होतं नाही का अनेकांना. आपण नावारूपावरून एखाद्या गोष्टीची परीक्षा करतो आणि शेवटी स्वतःच मूर्ख ठरतो. माझं सुद्धा या शहराबाबतचा ग्रह असाच चुकला होता. अहो, कधी साध्या बातम्यांमध्ये सुद्धा क्रकाव शहराचा उल्लेख माझ्या कानावर कधी आला नव्हता. घराजवळच कॉफीची व्यवस्था झाली. अगदी मला हवी तशी जागा. फुटपाथवर टेबल खुर्ची आणि रस्त्यावर थोडी वर्दळ. माणसांना जसा सूर्यास्त बघण्याचा आनंद मिळतो तसा मला सकाळी जग जागे होत आहे हे पाहून मिळतो. हे महत्वाचे कार्य संपले म्हणजे मी बाकीच्या घडामोडींसाठी मोकळा. आता वर जाऊन बघतो आधी आईला कसे वाटत आहे. बहुतेक आजचा दिवस झोपा काढण्यात जाणार असे दिसते. अरे हे काय, आई एकदम हसमुख चाय. सहसा तिला बरे वाटायला 2 दिवस लागतात. पण मी बाहेर 2 तासांनी परत येतो काय आणि आईचा एकदम कायापालट. म्हणजे माझ्यासाठी नाश्ता बनवून तिनेच आश्चर्याचा धक्का द्यावा. प्रवास हे माणसाचे सर्वोत्तम औषध याची प्रचिती मला आज आली. सकाळपासून मनात साचलेली विषण्णता क्षणार्धात नाहीशी झाली. चला चला, आता आपल्याला बसून राहायला वेळ नाही. क्रकाव शहर फिरण्याचे काम हाती घेतले आहे ना. हो, मी काय बोलतोय ऐकू येत आहे का. थांबा जरा आवाज कमी करतो इथे. आईने त्याच्या टोपलीत 1 युरो घातला. आता थोडं बघायलाच पाहिजे नाही का. आता रस्त्यावरील प्रत्येक कलाकाराला पैसे देण्या एवढी आमची बिलकुल ऐपत नाही. मला विचाराल तर कोणाला 1 युरो जरी दिला तरी तुम्हाला खूप मोठा वाटतो. मात्र माझं एक तत्व आहे. रस्त्यावरील ज्या कलाकारांचे मी चित्रीकरण करून आपल्या व्हिडिओमध्ये वापरतो त्या कलाकारांचा त्या व्हिडिओच्या यशात असलेला वाटा म्हणून अशांना मी अगदी न विसरता पैसे देतो. मला पण त्यामुळे एकदम असं काही मोठं समाजकार्य केल्यासारखं निव्वळ 1 युरोत वाटतं. आई छानपैकी रमली इथे. इथली लहान मुले सुद्धा रमली. आता माझ्याबद्दल म्हणायचे झाले तर कॅमेरा फिरवण्यात मी सुद्धा रमून गेलो आहे. नाही, रममाण झालो आहे. अहो, पण तुमचं काय, युरो न घालता किती वेळ फुकटात बँड बघणार तुम्ही. जाहिरात लावू का, जाहिरात लावू. हा क्रकाव शहरातील प्रमुख चौक. युरोपातील अनेक शहरे आणि लहानात लहान गावे जरी तुम्ही पाहिली तर त्याची रचना अशी असते. गावाच्या मध्यभागी चर्च व नगरपालिका आणि सभोवती विस्तीर्ण असे पटांगण. इंग्रजीत त्याला स्क्वेअर असे म्हणतात. अनेक ठिकाणी हे पटांगण गोलाकार जरी असले तरी त्याला स्क्वेअरच म्हणतात. इंग्रजांचे इंग्रजी त्यांना कोण शिकवणार. चौकातील सिंहाचा पुतळा मरगळलेला असा मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. एवढ्यात आईची हाक ऐकू आली आणि मी टांग्याच्या समोरून जाणारीला पाहण्याचे सोडून आईला काय दाखवायचं आहे हे पाहायला गेलो.
चौकाची माहिती इथे इतर भाषांशिवाय आंधळ्यांना सुद्धा वाचता यावी म्हणून ब्रेल लिपीत सुद्धा लिहिली आहे. येथील पालिकेचा मला याबद्दल फार अभिमान वाटला. इथे लागूनच एक पुतळा आहे ज्यासमोर फोटो काढल्याशिवाय कोणताही पर्यटक राहत नाही. या शिल्पाला थोडक्यात द हेड म्हणजे डोकं म्हणून ओळखतात. पोलंडमधील जगप्रसिद्ध शिल्पकार इगोर मिटोराज याने इरॉस, जो प्रेम आणि प्रेमाच्या तीव्र इच्छेचा ग्रीक देव, याच्या वर्णनात्मक म्हणून हे बनवलेले शिल्प. मुंबईत नाही का इरॉस सिनेमागृह होते, तिथे नाही का प्रेमाची तीव्र इच्छा निर्माण झाली की कोणाला घेऊन शेवटच्या रांगेत बसून चित्रपट पाहत, तोच तो इरॉस. मला मात्र अगदी तीव्र इच्छा झाली आहे ती इथल्या टांगेवाल्या पाहण्याची. टांगेवाली पाहायला कोणत्या पुरुषाला आवडणार नाही? आहे का असा कोण पुरुष आमच्या प्रेक्षकात? असल्यास त्याचा जाहीररित्या सत्कार करून वर्तमानपत्रात त्याचा फोटो छापू. वर शीर्षक, यांना पाहिलत का? वाचायचे मात्र असे, यांना पाहिलेत गे? टांगेवाल्या चौकाच्या त्या कोपऱ्यात आहेत. तिथे जाणारी वाट या दोन्ही बाजूंनी सजलेल्या उपहारगृहांमधून जाते. आमचा सकाळचा नाश्ता कधीच जिरला. इथले खाद्यपदार्थ पाहून आईला लागली आहे भूक आणि चहासारखे घटाघटा एकावर एक बियर पिणारे म्हातारे आणि महिला पाहून मी काय पाप केले आहे असे वाटून मला लागलेली तहान. आता टांगेवाली येईपर्यंत एक आश्चर्यजनक गोष्ट सांगू का तुम्हाला? क्रकाव हे त्या मानाने लहान शहर. राजधानी वॉर्सापेक्षा इथली लोकसंख्या जवळजवळ अर्धीच. आणि वॉर्सा पण काही युरोपमधील मोठ्या शहरांमध्ये मोजले जात नाही. मात्र हा स्क्वेअर म्हणजे हे पटांगण आकाराने युरोपमधील सर्वात मोठे मानले जाते. शहर फिरून आल्यावर येथील कॅफेमध्ये विसाव्यासाठी जरी दुप्पट किमतीची कॉफी पिऊन तास काढला तरी पैसे वसूल. हे असे पर्यटकांसमोर पुतळ्यासारखे दिवसभर उभे राहतात, ह्यांचे एक गुपित मला अजून गुगलमध्ये सुद्धा सापडलेले नाही. हे लोक लघवीला आली तर करतात काय? कुठे जातात ही ढाल तलवार घेऊन? आणि बसतात तरी कसे? उभ्याने करण्यासाठी यांना वाट तरी कुठे आहे? फट म्हणायला पाहिजे होतं. आल्या एकदाच्या टांगेवाल्या, इथपर्यंत चाललो त्याचे सार्थक झाले. ह्या तुम्हाला टांग्यात अर्धा तास शहर फिरून आणण्यासाठी हिवाळ्यात $50 तर उन्हाळ्यात $100 अशी भली भक्कम रक्कम घेतात. आता तुम्हीच मला सांगा शहाणपण कशात आहे ते? बरं, टांगेवालीला भरमसाठ रक्कम मोजून इथे येताना पाहिलेले शहर परत पाहायचे का इथे आरामात फिरून एक सोडून सर्व टांगेवाल्या क्रमाक्रमाने पाहून डोळ्याचे पारणे फुकटात फेडायचे? आहे की नाही माझं बरोबर? मध्यमवर्गीय गणितात हुशार असतात हे म्हणतात ते उगीच नाही. मी आणि माझी आई अशा टांग्यामध्ये फुकटात दिले तरी बसणार नाहीत. एकेकाळी प्राणी हे दळणवळणाचे, लढाईचे किंवा शेतीचे साधन होते. मात्र निव्वळ आपल्या करमणुकीसाठी एखाद्या प्राण्याचे स्वातंत्र्य हिरावून त्याला हाल करून राबवायचे हे आम्हाला बिलकुल पटत नाही. माझे सर्व टांगेवाल्या पाहून आणि तुम्हाला दाखवून झाले. इथे आई सुद्धा आम्ही कोणत्या टांगेवाली मागे आहे हे शोधत होती. टांगेवाल्या बघण्यात आमचा केक खायचा राहून गेला हो. आता जेवणाची वेळ झाली. मात्र आईच्या तब्येतीची शाश्वती नसल्यामुळे बाहेर उपहारगृहात जेवण्याचा बेत मी रद्द केला. उगाच उशीर होईल. त्याऐवजी दुकानात काहीतरी खाद्यपदार्थ खोलीवर नेण्यासाठी घेतो. मात्र हे सगळं माझ्यासाठी बरं का. आईचा आहार आजच्या पुरता तरी सांभाळला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आईला साधं जेवण आणि तू एकटा बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणार हे बरोबर दिसत नाही. अहो, मी काय गांधारी आहे का? कशाला उगाच बाऊ करायचा लहान गोष्टींचा? बाऊ केल्यामुळे आजारी माणसाला आपला आजार उलट मोठा वाटतो आणि आईला ठेंगा करायची संधी कधी मिळणार? आहे की नाही? तर आज आईला ठेंगा.